नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवघा महाराष्ट्र आता वारीमय झालाय. समानतेचा, एकतेचा महाराष्ट्र धर्म शिकवणाऱ्या संतांच्या नामाचा गजर करत दिंड्या पंढरपूरकडे निघाल्यात. संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी पुरंदरदासांपर्यंत आणि जनाबाई चोखामेळापासून ते बहिणाबाईंपर्यंत प्रत्येक संतांनी जे लिहून ठेवलं ते काळाच्याही पुढचं होतं आणि म्हणूनच ते अक्षर वाङ्मय ठरलं. रोजच्या जगण्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आयुष्याचा अर्थ समजून घेण्यापर्यंत अनेक गोष्टी या संत साहित्यातून उलगडत जातात. आणि हेच संत साहित्य कसं समजून घ्यायचं, काय वाचायचं, कसं वाचायचं हे आज आपण वाचाल तर वाचाल मध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या सोबत असणार आहेत संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक डॉक्टर यशवंत पाठक. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचाल मध्ये. आम्हाला तुमच्याकडून संत साहित्य समजून घ्यायचंय. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, अभंगांपासून ते अगदी भारुडं असतील, ओव्या असतील आणि अगदी पसायदानांपर्यंत संत साहित्यामध्ये प्रत्येक गोष्ट आलेली आहे. पण हे संत साहित्य वाचायचं कसं? ऐकू येत नाही, गेली नाहीच. सर, आपण बघतोय अगदी भारुडापासून छोट्या छोट्या गोष्टी असतील आपल्या आयुष्यातल्या, हे सगळं संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. अभंग असेल किंवा अगदी पसायदानापर्यंत असेल. पण हे संत साहित्य आपण वाचायचं कसं? संत साहित्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की संतांनी आपल्याला आपल्या जगण्याचा वर्तमान स्वच्छ करून दिला. वर्तमानाचं भान हे संत साहित्यातून आपल्याला जास्तीत जास्त मिळतं. त्यामुळे संत साहित्याकडे आपल्याला दोन दृष्टीने पाहता येतं. यापैकी पहिली दृष्टी जर कोणती असेल तर संत साहित्य हे प्रबोधनाची दिशा दाखवणारं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि दुसरं म्हणजे संत साहित्याने आमच्या जगण्याला चैतन्य दिलं, आमच्या जगण्याला एक वेगळा आयाम दिला. आणि आपण ज्या वेळेला हे सगळं बघत असतो, आपण ज्या वेळेला हे सगळं जगत असतो, तर माझ्या जगण्याची अर्थपूर्णता माझ्या वृत्तीतून निर्माण झाली पाहिजे. आणि वृत्ती ज्या वेळेला अर्थपूर्ण होते त्यावेळेला समता येते. वृत्ती ज्या वेळेला माझ्या अनुभवाशी निगडीत होते त्यावेळेला मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आणि वृत्ती ज्या वेळेला मी जाणीवपूर्वक दुसऱ्याचं जाणून घेतो त्यावेळेला ती बंधुता ठरते. संत साहित्याने आपल्या संपूर्ण वाङ्मयातून हे फार महत्त्वाचं भान दिलं की जे भान आजच्या वर्तमानाला खूप उपयुक्त आहे. आज कितीही टेक्निकल आणि कितीही इलेक्ट्रॉनिक भान येऊ दे, पण तुम्हाला अक्षरांना वाचल्याशिवाय आणि शब्द आपलासा केल्याशिवाय चैतन्य येत नाही. तुमचं व्यक्त होणं हे तुमच्या शब्दाच्या माध्यमातून असतं आणि ते शब्दांचं माध्यम सशक्त असलं पाहिजे. संतांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केली की त्यांच्या शब्दांना आचाराचं शुद्ध अधिष्ठान होतं. त्यामुळे त्यांनी आधी आचरलं आणि मग सांगितलं. ते बोलघे गेवढे नव्हते, ते आपल्या आचाराशी, आपल्या कृतीशी, आपल्या जगण्याशी अत्यंत प्रामाणिक होते. ही प्रामाणिकता त्यांच्या जाणीवेच्या खोलीतून जन्माला आली आहे. म्हणून आजही संत साहित्य वाचावंसं वाटतं. नक्कीच आजही संत साहित्य वाचावंसं वाटतं. कसं वाचायचं ते तुम्ही सांगितलं. पण सर, ज्ञानदेवांचा हरिपाठ असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल, ही जर समजून घ्यायची असेल तर कोणतं वाचलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? हा, छान प्रश्न विचारला. संत साहित्य समजून जर घ्यायचं असेल तर त्या संत साहित्याच्या प्रवेशद्वारामध्ये सर्वप्रथम अगदी काही संत साहित्यांची छोटी छोटी सिलेक्शन्स आहेत आणि त्यामधून आपल्याला संत साहित्य समजून घेता येतं. या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की गुरुदेव रानडेंची आध्यात्मिक ग्रंथमाला, यामध्ये ज्ञानदेव वचनामृत, एकनाथ वचनामृत, समर्थ वचनामृत हे आपल्याला समजून घ्यायला फार सुंदर आहे. विनोबा
आणि विनोबांनी लिहिलेली छोटी छोटी संत वचनांची, संतांची पुस्तकं ही तर अप्रतिम आहेत. संतांचा प्रसाद, ज्ञानदेवांची भजने, ईशावास्यवृत्ती, समर्थ वचनामृत ही पुस्तकं अतिशय छान आहेत. जनाबाईंचे निवडक अभंग, मुलांचे समर्थ, मुलांचे ज्ञानेश्वर, मुलांचे तुकाराम, छोट्या छोट्या मुलांसाठी लिहिलेल्या ग्रंथमाला या सुद्धा समजून घ्यायला अतिशय चांगल्या आहेत. आणि त्यातून आपल्याला नुसतं ते वाङ्मय संतांपुरतं कळत नाही, मराठी किती प्रासादिक आहे आणि मराठी किती सुंदर लिहिता येतं. मराठी भाषेला पहाटेच्या दुधाच्या धारेची ओढ आहे आणि ती जी गुणगुणण्याची मधुरता आहे, ती मधुरता विनोबांच्या, गुरुदेव रानड्यांच्या, सोनोपंत दांडेकरांच्या अभंग संकीर्तनाच्या या पुस्तकातून आपल्याला प्राधान्याने जाणवते. त्यामुळे संत वचनाला जाण्यासाठी ही छोटी छोटी पुस्तकं आधी घ्यावी. मला मान्य आहे ज्ञानेश्वरीचं मोठं वजन आहे, गाथा मोठी आहे, पण त्यामधून निवडून काढलेली ही पुस्तकं जर आपण सुरुवातीला मुलांसाठी दिली तर ती वचन आणि ती अभ्यास एक वेगळ्या प्रकारचा होतो. मुलांसाठी मनाचे श्लोक अप्रतिम आहेत किंवा सुभाषितांचे संग्रह आहेत, वेगवेगळ्या साचे संग्रह आहेत, हे सुद्धा आपण करू शकतो. सुभाषित कोश संत वाङ्मयातला रामभाऊ नगरकरांनी केलेला अप्रतिम आहे. तो तर मी म्हणेन की संत साहित्याचं प्रवेशद्वार आहे. तो जर आपण अभ्यासात करत गेलो तर आपल्याला एकूण आपल्या जीवनाला एक समग्र भान येतं आणि त्यातून आपण संत ग्रंथांकडे वळतो. आपल्याला त्याची गोडी लागते, आपल्याला व्यक्त होण्याला खूप मोठा अवकाश मिळतो. संतांनी आपल्या जगण्याला जे नेमके शब्द दिले, जे नेमकं भान दिलं, जी नेमकी जाणीव दिली, ती इतकी ताजी आहे की आज 2014 सालात सुद्धा मला अमृतानुभव हा अत्यंत ताजा वाटतो. मला सगळ्या संतांची पसायदानं सुद्धा फार मोलाची वाटतात. पसायदान हे फक्त ज्ञानदेवांनीच लिहिलं असं नाही, अनेकांनी लिहिलंय, पण ते मला माझ्या जगण्याला एक बळ देतं, मला ताकद देतं. आज काय झालंय, वस्तू 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 म्हणून माणूसच वस्तू झालाय. माझ्या घरामध्ये खूप वस्तू आल्या आहे, पण त्या वस्तूंचा आणि माझा संवाद नाही आहे. त्या वस्तू मी विक्रीपुरत्या घेतो आणि विक्रीपुरत्या ठेवतो. आज आम्ही यूज आणि थ्रो झालोय. संत आम्हाला जगण्याचा यूज काय करतात आणि आपल्या जगण्यातल्या विकृतीमधलं काय थ्रो करायचं याचा अतिशय सुंदर आलेख काढून देतात. आणि या आलेखातून सुंदर जगणं म्हणजे विठ्ठल होणं. विठ्ठल या शब्दाचा अर्थच आहे सुंदर जगण्याचं भान. विठ्ठल म्हणजे माझ्या जगण्याचा वर्तमान रमणीय करणं. चंद्रभागा ही माझ्या जगण्यातली लय आहे. वाळवंट हा माझ्या अनुभवाचा संचय आहे. पुंडलिक हा माझ्या जगण्याचा मोबाईल रिचार्ज करणारा आहे. आणि वारी हे माझ्या जगण्याच्या वर्तमानाचं भान आहे. हे सगळं मला संत साहित्यातून मिळतं. म्हणून लक्षात ठेवा, विदेशी काय, देशी काय, परदेशी काय, कोणीही घ्या तुम्ही, संत वाङ्मयामध्ये तो रमाला लागला की त्या संत वाङ्मयातूनच त्याला आधुनिक वाङ्मयाच्या वाटा मिळतात. दिलीप चित्र्यांनी हे आम्हाला दाखवून दिलं, अरुण कोलटकरांनी हे दाखवून दिलं. ही सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि त्यातून आपल्याला जगण्याच्या दिशा मिळतात. सर, अगदी नेमक्या शब्दामध्ये तुम्ही हे सांगताय. याच्याच पुढचा प्रश्न यालाच लागून आहे की संत नामदेव हे पहिले चरित्रकार आणि आत्मचरित्रकार मानले जातात मराठीतले. जसं तुम्ही सांगताय की ओव्या असतील ते भारुडं असतील ते पसायदानापर्यंत प्रत्येक संतांनी लिहिलेलं आहे. पण अनेक नवीन नवीन प्रयोग सुद्धा या संतांनी मराठी भाषेच्या संदर्भात केले. त्याबद्दल काय सांगाल?
होय. संतांनी मराठी भाषेच्या संदर्भात केलेला पहिला उत्कृष्ट प्रयोग म्हणजे संतांनी लिहिलेली कथेची आख्यानं. वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून संतांनी कथाकथनाचे फार सुंदर प्रयोग केले. आपल्याकडे मौखिक पठण परंपरेच्या ज्या वेगवेगळ्या दिशा आहेत त्या दिशा संतांनी स्पष्ट केल्या. नामदेवांनी लिहिलेली गवळण हा संपूर्ण मौखिक पठण आणि आपल्या संपूर्ण जगण्यामधल्या आनंदाचे काही क्षण नीटपणाने व्यक्त करण्याचं फार छान केलेलं आहे. भारुडातून नाथांनी त्यावेळच्या समाजाला ते ज्या पद्धतीने त्यांचा वर्तमान करतायत त्या वर्तमानातून त्यांनी अध्यात्म शिकवलं. म्हणजे विंचू हा सुद्धा अध्यात्माचा विषय होऊ शकतो. हा मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हा सुद्धा विषय होऊ शकतो. या साध्या साध्या शब्दातून नाथांनी अध्यात्म फार चांगलं व्यक्त केलं. ज्याला आपण संवादात्मक कविता लिहितो ती सुद्धा नामदेवांनी, ज्ञानदेवांनी, तुकारामांनी समृद्धपणाने लिहिली. इतकंच नाही अहो, संतांचे खेळाचे अभंग हे तर इतके अप्रतिम आहेत की त्या खेळातून सगळा योग साधला जातो. हमामा काय, टिपरी काय, हुमरी काय, फुगडी काय, ह्या फुगडीत लिहिलंय, टिपरीत लिहिलंय, हमामात लिहिलंय. ही सगळी आपल्याला पूरक, कुंभक, रेचक या सगळ्या मार्फत उत्कृष्ट प्रकारची करून देते. त्यातून आम्हाला आमच्या जगण्याला एक वेगळा आयाम मिळतो. बहिणाबाईंनी तर इतक्या सुंदर ओवी वृत्तातून फार चांगले अभंग लिहिले. जनाबाईंनी अतिशय सुंदर संवाद दिले. मुक्ताईंचा हरिपाठ म्हणजे स्त्री मनाचं लेणं आहे. स्त्री संतांनी सुद्धा वारकरी परंपरेत, समर्थ परंपरेत अद्वितीय काम केलं, अप्रतिम काम केलं. किंवा दत्त परंपरेतील वासुदेवानंद सरस्वतींचे अभंग सुद्धा प्रासादिक आहेत. आजही ते आपण गायला लागलो तरी डोळ्यातून पाणी येतं. ही संतांनी आमच्या वाङ्मयाला सुद्धा फार वेगवेगळी दिलेली आयाम आहेत. आणि इतकंच नाही तर आजच्या आधुनिक परफॉर्मन्सचे कितीतरी प्रयोग संत वाङ्मयाच्या माध्यमातून त्याचं नातं संतांच्या याच्याशी आहे. नक्कीच. कीर्तन, प्रवचन, भजन ही सगळी त्याची प्रतीक आहेत. नक्कीच. आणि सर, संत वाङ्मय आणखीही आम्हाला समजून घ्यायचंय, त्यातल्या अनेक गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पण वाचाल तर वाचाल मध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय. पाहत रहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल मध्ये आपण संत साहित्य समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत पुण्याहून डॉक्टर यशवंत पाठक. सर, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असं तुकाराम महाराज म्हणाले. शब्दांना रत्न मानणाऱ्या तुकारामांना संत साहित्याचा कळस चढवला असं मानलं जातं. तुकारामांच्या या संत साहित्यातल्या योगदानाबद्दल काय सांगाल? तुकारामांचं संत साहित्यातलं योगदान हे अलौकिक आहे आणि असाधारण आहे. तुकारामांनी साध्या शब्दांना जे काही व्यंजनेचं वैभव प्राप्त करून दिलं ते फार विलक्षण आहे. तुकारामांची स्वात्मसाधना ही एका अंगाने अत्यंत कठोर आणि परिश्रमपूर्वक होती. मला तुकारामांचं एक आकर्षण नेहमी जाणवतं. शाळा नाही, पुस्तक नाही, सगळं बंद केलं, पण तुकाराम जे निसर्गाच्या पुस्तकातून शिकले ते आज सुद्धा आम्हाला निसर्ग वाचता येत नाही. तुकाराम त्या काळात सांगताय की पर्यावरणाचं भान, वृक्षांना सांभाळण्याचं भान, स्वच्छ पाण्याला जपण्याचं भान त्या काळामध्ये तुकाराम सांगतायत. नुसतं नाही, तुकारामांनी आपल्या दैनंदिन जगण्याचा हरिपाठ तयार केलेला आहे. एक सहज चरण आठवले म्हणून तुकारामांचं सांगतो. तुकारामांचा एक अभंग आहे. हा अभंग अनेक मोठी माणसं रोज पहाटे म्हणतात. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने. गंगास्नान म्हणजे मौन, पवित्र मौन. नदी घाण करणं नव्हे, देवाचे पूजन
आत्मजाणीव. प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीची प्रदक्षिणा म्हणजे माझ्यातल्या भक्तिरसाचं राधा रूप. युक्त आहार विहार मोजका सात्विक आहार करावा, नेम इंद्रियासी सार. आणि आपला जो नेम आहे, आपलं जे काम आहे, आपलं जे व्रत आहे, तीच आपली देवपूजा आहे. नसावी बासर. आपल्या जगण्यात कधीही शिळेपण येता कामा नये. तुकारामांच्या सबंध गाथेमध्ये, ज्ञानदेवांमध्ये कुठेही कंटाळा शब्द नाही. मूड ऑफ होणं बिलकुल नाही. मी आता मूड ऑफ झालाय म्हणून दुसरं काही करतोय, काहीच नाही. नसावी बासर निद्रा बहुभाषण. फार बडबड करू नये आणि अति झोपू नये. परमार्थ महाधन. परमार्थ म्हणजे जगण्याच्या सुंदर वाटा. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे भावार्थ. माझ्या जगण्याच्या सुंदर वाटा मला सापडल्या पाहिजेत. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. मी देवाच्या चरणांना स्पर्श केला पाहिजे. देव म्हणजे काय? आत्मप्रकाशाचं स्वच्छ भान. दिव म्हणजे प्रकाशने. मी एखादं सुंदर काम केल्यानंतर मला जे वाटतं ना, तोच माझा देव असतो. मी माझ्या कामामध्ये अत्यंत मन ओतून मी जे काम केलं, त्या कामात मला देव भेटला. नक्कीच. आणि हे सगळं म्हणजे रोजच्या जगण्यातनं देव कसा भेटतो हे संतांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. संत साहित्याचं हेच योगदान आहे. आपण आणखी संत साहित्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा वाचाल तर वाचाल. संत साहित्याबद्दल आज आपण समजून घेतोय आणि डॉक्टर यशवंत पाठक आपल्या सोबत आहेत. सर, आपण बघतोय रोजच्या जगण्यातनं आयुष्य समजून देणाऱ्या बहिणाबाई असतील किंवा ज्याचा सखा हरी असं म्हणणाऱ्या जनाबाई असतील, स्त्री संत जे आहेत त्यांचं सुद्धा योगदान संत साहित्यामध्ये खूप मोठं आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? स्त्रियांच्या योगदानाबद्दल संत साहित्यामध्ये स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे. स्त्रियांनी स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, ही ठणकून सांगणारी जनाबाई असो किंवा आपण स्त्रिया आहोत म्हणून आपण कमी बिमी नाही, हा मनातनं पहिला न्यूनगंड काढून टाका. स्त्रियांना स्वतंत्रपणे पायावर उभं राहून त्यांच्यातली गार्गी आणि मैत्रेयी पुन्हा एकदा नव्यानं जिवंत करण्याचं काम भारतीय स्त्री संतांनी केलं. मग ती अक्कम्मा असो, ती मल्लेश्वरी असो, ती मीरा असो, भारतामध्ये स्त्रियांची परंपरा फार मोठी आहे. आपल्याला मुक्ताई, जनाई, बहिणाबाई एवढ्याच माहिती आहेत, पण खूप मोठी परंपरा आहे. आणि या स्त्रियांनी स्त्रीमधलं सत्व फार मोठं जागं केलं. स्त्री ही मिरवण्याची वस्तू नाही, स्त्री ही जपण्याची वस्तू नाही. स्त्री हे निसर्गाने निसर्गाला दिलेलं शिवशक्तीमधलं शक्तीचं रूप आहे. आणि त्या शक्तिरूपाची विविध संपूर्ण एकांगी अनेकांगी जाणीव ही स्त्री संत साहित्यामधून आपल्याला दिसते. नुसतं त्यामध्ये स्त्रीमनच नाहीये, तर स्त्री आणि पुरुषांच्या दोन्ही मनातून प्रपंच किती सुंदर घडू शकतो आणि संसार किती तुळशी वृंदावनासारखा मांगल्यदायक घडू शकतो, याचं सुद्धा चित्रण आपल्याला या सगळ्या स्त्रियांनी लिहिलेल्या गाथांमधून मिळते. म्हणून मुक्ताबाईच्या कूट अभंगात सुद्धा मुंगी उडाली आकाशी ही प्रतिमा पाहिल्यानंतर अंगावर काटे येतात. हो, मुंगीतलं चैतन्य आणि आकाशातला अवकाश ही आमच्या दोन्हीही जाणीवेची फार मोठी अथांगता आहे. ही मुलगी वयाच्या 16व्या वर्षी सांगते किंवा जनाबाई सांगते की आपल्याला आपल्या पायांचा अंदाज येत नाही, आपण नको तिथे चालत बसतो आणि जिथे चालायचं असतं तिथे आपण जड होऊन जातो. म्हणून आपण संवेदना झालं पाहिजे, हलकं झालं पाहिजे. वेदनेतून संवेदना जागी होते आणि संवेदना ही जेव्हा साधना होते तेव्हा तुमच्या जगण्यातला राम येतो, जगण्यातला विठ्ठल हा श्वास येतो.
हे संतांनी, स्त्री संतांनी ठणकावून सांगितलं. म्हणून आजही वारकरी दिंड्यांमध्ये स्त्रियांच्या दिंड्या येत असताना सुद्धा अत्यंत आनंदाने आम्ही त्या दिंड्यांचं दर्शन घेतो. भारतीय स्त्रियांनी आणि विशेषतः स्त्री संत साहित्याने सर्वात शेवटचं फार मोठं काम केलेलं आहे. आणि ते जर काम कोणतं असेल तर त्यांनी स्त्रीला फक्त प्रपंच आयुक्त केलेलं नाहीये, त्याने स्त्रीला प्रपंचातलं सत्व केलंय आणि प्रपंचातलं स्वत्व केलंय. सत्व आणि स्वत्व याच्यामधला जो मी आहे, हा मी पुरुषार्थ संपन्न करण्याचं वैभव स्त्री संतांनी केलं. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच स्त्री संतांचं योगदान सुद्धा संत साहित्यातलं खूप मोठं आहे. संत साहित्यावर बोलण्यासाठी कितीही वेळ जरी आपण घेतला तरी तो कमीच पडणार आहे. पण तरी सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी, अनेक सुंदर गोष्टी आज पाठक सरांनी आपल्याला उलगडून दाखवलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सर, वाचाल तर वाचाल मध्ये आल्याबद्दल. संत साहित्य हे केवळ वाचण्याचं नाही तर ते समजून घेण्याचं आणि जगण्याची गोष्ट आहे. हेच आज आपण या वाचाल तर वाचालमध्ये शिकलेलो आहोत. आणि वाचाल तर वाचालमध्ये या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवीन विषयासह, नवीन पुस्तकांसह. पाहत रहा वाचाल तर वाचाल.